हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत वाटाणा आणि बटाटा याचं छान असं स्टफिंग तयार करून आपण मस्त असे पॅटीस बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी घेतलेला आहे 3 कप मैदा। तर मैदा तुम्हाला जितका हवा तितका तुम्ही घेऊ शकता। तर मी 3 कप मैदा घेतलेला आहे आणि अगदी थोडासा ओवा मी या ठिकाणी टाकून घेतलेला आहे, जेणेकरून त्याला छान अशी चव यावी। आणि आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि साधारण 1.5 पळी मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे, यासाठी की एकदम आपले पॅटीस असे मस्त कुरकुरीत असे व्हावे। आणि छान हलक्या हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे। तेल टाकल्यानंतर व्यवस्थित असं आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला अगदी हलक्या हाताने पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। आणि पीठ आपल्याला अगदी सॉफ्ट असं मळायचं आहे, तर घट्ट असं मळायचं नाही आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, मी इथे हलक्या हाताने व्यवस्थित पीठ मळून त्याचा छान असा डो तयार करून घेतला आहे। अशा प्रकारे आपल्याला सॉफ्ट असा छान असा डो मळून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला साधारण 10 मिनिटं आपल्याला व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आहे। तर इथे पाहू शकता, इथे मी झाकून ठेवत आहे। त्यानंतर इथे मी वाटीत 3 चमचाभर मी इथे तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर 1 चमचा आपल्याला मैदा आणि 1 चमचा आपल्याला कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये टाकायचं आहे आणि छान अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता, अशा रीतीने आपल्याला व्यवस्थित अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे। तर आपल्याला स्लरी घट्ट करायची नाही आहे, तर अशा प्रकारे आपल्याला स्लरी तयार करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता, तर इथे स्लरी तयार करून झालेली आहे। तर इथे मी पॅन गरम करायला ठेवला होता, त्यामध्ये आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल थोडंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालं तर आपल्याला चमचाभर इथे जिरे टाकून घ्यायचे आहेत तेलामध्ये आणि आपल्याला अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला जिरे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि त्यात आपल्याला थोडीशी बडीशोप देखील टाकायची आहे। तर इथे मी थोडीशी बडीशोप देखील टाकलेली आहे। बडीशोपने काय होतं, छान अशी आपल्या पॅटीसला टेस्ट येते। 3 ते 4 बारीक आपल्या हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत, त्या देखील आपल्याला छान अशा तेलामध्ये तुम्ही पाहू शकता, हिरव्या मिरच्या देखील मी टाकून छान अशा फ्राय करून घेत आहे। तर अशा प्रकारे जिरे, बडीशोप आणि हिरवी मिरची तेलामध्ये छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला इथे वाटाणे टाकायचे आहेत। तर इथे लहान वाटीभर मी मटर घेतलेले आहेत। तर ते अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान 1 ते 2 मिनिटं असे फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता, इथे आपले मटर अगदी सॉफ्ट असे झालेले आहेत। तर अशा रीतीने आपण जे वाटाणे तेलामध्ये फ्राय केले ते सॉफ्ट झाल्यानंतर मी इथे 4 बटाटे बॉईल करून ठेवले होते। तर आपल्याला ते सर्व बटाटे स्मॅश करून आपल्याला या पॅनमध्ये टाकायचे आहेत आणि आपल्याला छान अशी स्टफिंग तयार करून घ्यायची आहे। तर इथे मी काय करत आहे, स्मॅशरच्या साहाय्याने व्यवस्थित असे बटाटे मी स्मॅश करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता, जेणेकरून आपले बटाटे व्यवस्थित असे स्मॅश व्हावे आणि आपलं स्टफिंग देखील आपलं छान तयार व्हावं। तुम्ही पाहू शकता, इथे बटाटे देखील आपले स्मॅश करून झालेले आहे आणि सर्व स्टफिंग जे आपण तयार करत आहोत ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं बटाटा आपला स्मॅश करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी घेतली 1 मोठा चमचा धने पावडर। तर इथे आपल्याला धने पावडर टाकून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला 1 चमचा मिरची पावडर टाकायची आहे आणि चाट मसाला आपल्याला आपल्या चवीनुसार टाकून घ्यायचा आहे। तर इथे चाट मसाला देखील मी टाकलेला आहे आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि सर्व स्टफिंग अगदी व्यवस्थित असं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे सर्व जोपर्यंत व्यवस्थित असं मिक्स होत नाही, बटाटा व्यवस्थित स्मॅश होत नाही, तोपर्यंत आपल्याला लो फ्लेमवरती मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, आपला बटाटा देखील किती व्यवस्थित असा स्मॅश झालेला आहे
आणि मसाले देखील व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत आणि अगदी छान असं आपलं स्टफिंग दिसत आहे. तर अशा रीतीने छान असं स्टफिंग आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे फ्रेंड्स, इथे मी अर्धा लिंबू घेतला आहे, अर्धा लिंबाचा रस टाकून घेतला आहे. याने काय होतं, आपलं जे स्टफिंग आपण तयार केलं आहे त्याला अगदी सुंदर अशी टेस्ट येते. त्यानंतर इथे मी भरपूर अशी कोथिंबीर चिरून टाकली आहे. तर सर्व स्टफिंग आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याची चव देखील अगदी अप्रतिम अशी होती. हे पॅटीस जे आहेत ना ते बनवायला अगदी सोपे आहेत आणि खायला देखील तितकेच टेस्टी आहेत. तुम्ही कधीही एक चेंज म्हणून ब्रेकफास्टमध्ये बनवून तुम्ही खाऊ शकता किंवा कधी घरी गेस्ट आल्यावर पण तुम्ही असे पॅटीस त्यांना बनवून देऊ शकता. तर खायला अगदी सुंदर असे पॅटीस हे लागतात. तर तयार आहे आपलं बॅटर. तर आता काय करायचं आहे, इथे आपण जो मैद्याचं पीठ मळून ठेवलं होतं त्याचे 4 छोटे छोटे उंडे करून आपल्याला 4 अशा चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता मी इथे अगदी पातळ अशा चपात्या लाटून घेत आहे. तर जशी चपाती लाटतो त्या प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे, पण शक्य होईल तितकं पातळ आपल्याला लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून की आपण जे पॅटीस बनवू त्याला छान असे लेयर्स येतील. तर अशा प्रकारे आपल्याला 4 चपात्या किंवा तुम्ही 5 चपात्या देखील लाटून घेऊ शकता. तर इथे एक एक करून मी आता 4 चपात्या लाटून घेत आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही देखील हे पॅटीस नक्की करून बघा, तुम्हाला ते नक्की आवडतील. तर इथे आता मी दुसरी चपाती घेतली आहे, ती देखील लाटून झालेली आहे. अशा प्रकारे पाहू शकता इथे मी साधारण 4 चपात्या अशा प्रकारे लाटून घेतल्या. तर आता काय करायचं आहे फ्रेंड्स, आपल्याला एक एक चपाती घेऊन जी स्लरी आपण तयार केली होती ती आपल्याला चपातीवर अशी लावून घ्यायची आहे. तर चमच्याच्या किंवा बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित आपल्याला ही स्लरी अशी पूर्ण लावून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे व्यवस्थित अशी स्लरी आपल्याला लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर थोडंसं असं पीठ आपल्याला त्याच्यावर असं भुरकट असं टाकायचं आहे. तर इथे मी थोडंसं असं पीठ टाकून थोडंसं असं भुरभुर पीठ टाकल्यानंतर त्यावर आपल्याला दुसरी चपाती पुन्हा ठेवायची आहे आणि त्याला देखील सेम प्रोसेस करायची आहे. आपल्याला तशीच आपल्याला चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित अशी स्लरी लावून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ज्या 4 चपात्या आपण लाटून घेतल्या होत्या मैद्याच्या, त्याला अशाच प्रकारे स्लरी लावून थोडंसं भुरभुर असं पीठ टाकून एकावर एक ठेवून आपल्याला असं लाटून तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर आता इथे देखील तिसरी देखील चपाती मी टाकून घेतलेली आहे. ह्याला देखील मी अशाच प्रकारे व्यवस्थित अशी स्लरी लावून घेतलेली आहे. याला तुम्ही साठा देखील म्हणू शकता. तर अशा प्रकारे मी चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित अशी स्लरी संपूर्ण चपातीला लावून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं भुरभुर असं पीठ टाकायचं आहे आणि त्याच्यावर पुन्हा आपल्याला एक चपाती ठेवायची आहे. तर अशा प्रकारे एकावर एक असं आपल्याला चपाती स्लरी लावून ठेवत जायची आहे. तर तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स. तर अशा प्रकारे लावून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला, आता आपल्याला आपली 4 चपात्यांना स्लरी लावून झालेली आहे. तर आता थोडंसं मी इथे हलक्या हाताने लाटून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते फोल्ड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. परत इथे आतल्या साईडला थोडीशी स्लरी आपल्याला लावून घ्यायची आहे, ती व्यवस्थित चिकटावी म्हणून. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे देखील थोडीशी स्लरी मी लावून घेतलेली आहे आणि असं फोल्ड करून घ्यायचं आहे. तर स्क्वेअर टाईप मी असं फोल्ड करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि या शेपमध्ये आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. आता मी जो चौकोनी शेप आपला झालेला आहे त्या शेपमध्ये मी स्क्वेअर शेपमध्ये व्यवस्थित लाटून घेत आहे. तर आपल्याला लाटताना अगदी पातळ अशी म्हणजे जी काय आपण चपाती लाटत आहोत ती पातळ अशी लाटायची नाही आहे. तर आपल्याला त्याचा थोडा थिकनेस ठेवायचा आहे, म्हणजे थोडी जाडसर अशी ठेवायची आहे, यासाठी की आपले पॅटीस असे छान व्हावे. तुम्ही पाहू शकता
आता मी या स्क्वेअर शेपमध्ये व्यवस्थित अशी चपाती लाटून घेत आहे. व्यवस्थित असं जास्त जोर द्यायचा नाही आहे, तर हलक्या हलक्या हातानेच आपल्याला त्याची लेंथ अशी वाढवत राहायची आहे आणि व्यवस्थित अशी ती लाटून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी चौकोनी शेपमध्ये व्यवस्थित लाटून घेत आहे. तर हे पॅटीस खायला अगदी टेस्टी असे लागतात आणि बनवायला देखील तितके सोपे आहेत. तर कधीही आपण आपल्याला जेव्हा पण इच्छा होईल आपण अगदी बनवून खाऊ शकतो आणि हवे तितके आपण करू शकतो. तर पाहू शकता आता इथे मी व्यवस्थित असं स्क्वेअरमध्ये लाटून घेतलेले आहे. त्यानंतर काय करायचं आहे, पिझ्झा कटरच्या साहाय्याने मी याच्या किनारी ज्या आहेत म्हणजे त्याच्या ज्या बॉर्डर्स आहेत त्या थोड्या थोड्या मी अशा व्यवस्थित कट करून घेत आहे. म्हणजे व्यवस्थित एक शेपमध्ये आपला चपाती जी आहे ती लाटून होईल आणि आपल्याला व्यवस्थित असे शेप कट करता येतील आणि आपलं स्टफिंग व्यवस्थित त्यामध्ये भरता येईल. तर अशा रीतीने आपल्याला व्यवस्थित असे पिझ्झा कटरच्या साहाय्याने आपल्याला सारख्या शेपमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता तर इथे साधारण आपले 9 पॅटीस होतील. तर अशा रीतीने 9 पीसेस मी कट करून घेतले आहे. तुम्ही पाहू शकता एखादा पीस जर लहान मोठा जरी झाला तरी हलक्या हाताने आपण तो लाटून त्याला व्यवस्थित असं मोठं करून आपण त्यामध्ये स्टफिंग भरू शकतो. तर तुम्ही पाहू शकता त्याचं थिकनेस पण किती व्यवस्थित असं जाडसर असं आहे. तर इतक्याच प्रमाणात आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि चारी बाजूनी आपल्याला बोटाच्या साहाय्याने थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याचे टोका आपल्याला चिटकून घ्यायचे आहेत. तर जेव्हा आपण ते दोन्ही टोकं जॉईंट करून आपण जेव्हा ते पाणी लावून चिटकवतो तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला त्याचं संपूर्ण तोंड बंद करायचं नाही आहे. तर मागच्या साईडने आपल्याला ते प्रेस करून घ्यायचं आहे आणि ते चिटकून घ्यायचं आहे. तर अशा रीतीने आपल्याला बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित चारी बाजूनी पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा रीतीने आपल्याला पॅटीसला शेप द्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता मी एकदम मागच्या साईडनी ते असं प्रेस करत आहे. जर तुम्ही पुढचे टोकं प्रेस करून बंद केली तर त्याला अजिबात लेयर्स येणार नाही. तर आपल्या पॅटीसला छान असे लेयर्स यावे म्हणून मागच्या साईडने आपल्याला व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा रीतीने सर्व पॅटीस आपल्याला करून घ्यायचे आहेत. स्टफिंग आपल्याला बरोबर मधोमध ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असं चिटकून घ्यायचं आहे. तर करायला अगदी सोपं आहे, अजिबात कठीण नाही आहे. तुम्ही कधीही आरामात करून खाऊ शकता आणि मुलांना तर असे पॅटीस खूपच आवडतील. तर तुम्ही देखील असे पॅटीस नक्की ट्राय करा. तर आता इथे अशा प्रकारे मी सर्व पॅटीस बनवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता इथे मी आता कढई तापत ठेवली होती आणि त्यामध्ये मी बसतील इतकेच पॅटीस टाकून घेत आहे. त्या 3 पॅटीस माझे तेलामध्ये बसलेले आहेत कढईमध्ये. तर 3 पॅटीस मी टाकून घेतलेले आहेत आणि छान मीडियम फ्लेमवरती आपल्याला अगदी असा छान रेड असा ब्राउनिश कलर येऊपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला मोठी करायची नाही आहे. तर पाहू शकता किती मस्त आपल्या पॅटीसला कलर आलेला आहे. तर एका बोलमध्ये मी पेपर ठेवून त्याच्यामध्ये व्यवस्थित हे पॅटीस काढून घेणार आहे, यासाठी की त्याचं सर्व तेल व्यवस्थित सोक व्हावं. तर अशा प्रकारे पुन्हा आपल्याला 1-2 मिनटं थांबायचं आहे आणि तेल, कारण की मी गॅसची फ्लेम एकदम कमी केली होती म्हणून 1-2 मिनटं मी तेल थोडंसं गरम होऊ देत आहे. त्यानंतर आपल्याला इथे पुन्हा मीडियम फ्लेमवर करून आपल्याला दुसरी बॅच देखील तळून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व पॅटीस छान असे तळून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व पॅटीस इथे तळून घेत आहे. तर किती मस्त असा कलर आपल्या पॅटीसला आलेला आहे.
गॅसची फ्लेम जर तुम्ही मोठी ठेवली ना फ्रेंड्स, तर काय होईल, पॅटीस वरून जळतील आणि आतून कच्चे राहतील. त्यामुळे कधी पण मीडियम फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित पॅटीस असे तळून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता आपल्या पॅटीसला किती मस्त लेअर देखील आलेले आहेत. तर अगदी मार्केट टाईप आपले पॅटीस बनून तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे इथे मी सर्व पॅटीस तळून घेत आहे. तर तिसरी बॅच देखील मी व्यवस्थित अशी तळून घेत आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी? तुम्हाला जर खरंच माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर पहिल्यांदाच तुम्ही माझ्या चॅनलवर आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यासाठी की माझ्या पुढच्या रेसिपीचे देखील नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि माझ्या पुढच्या देखील रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी प्लीज मला कमेंट्स करून देखील तुम्ही सांगा. तर इथे आपले सर्व पॅटीस आता तळून होत आले आहे. तर घरी तुम्ही हवा तेव्हा आणि हवे तेवढे पॅटीस करून खाऊ शकता आणि अगदी पाहुणे आल्यानंतर देखील तुम्ही झटपट हे पॅटीस बनवू शकता आणि अगदी सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर देखील तुम्ही हे पॅटीस त्यांना देऊ शकता. तसं पण आता वाटाण्याचा सीझन चालू आहे, तर वाटाणा देखील अगदी स्वस्त आहे. तर तुम्ही नक्की अशा प्रकारचे पॅटीस करून बघा. तर कसं असतं, सीझनमध्ये आपल्याला त्या गोष्टी करून खाण्याची मजाच एक वेगळी असते. तर आमच्या घरी पण दरवेळेस मी असे पॅटीस करत असते. तर तुम्ही देखील असे पॅटीस करा. माझ्या देखील मुलांना हे पॅटीस खूप आवडतात. तर तयार आहेत बघा आपले पॅटीस. तर किती मस्त लेअर आपली आलेली आहे. तर अशा रीतीने पॅटीसला छान अशी लेअर यावी लागती. तर पाहू शकता किती छान अशी लेअर आलेली आहे आणि अगदी कुरकुरीत असे आपले पॅटीस बनून तयार झालेले. तर कशी वाटली फ्रेंड्स तुम्हाला रेसिपी? बघा किती मस्त आपले पॅटीस दिसत आहे. अगदी मार्केटसारखे आपले पॅटीस दिसत आहे आणि खायला देखील अगदी चविष्ट आणि अप्रतिम असे अगदी घरगुती आपल्या साहित्याने बनलेले, आपल्याला हवे तेवढे आणि हवे तसे आपल्याला बनवता येतात. तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी.